केलेली आहे। भाजप खोपोलीमध्ये सर्व जनसामान्यांच्या मनामध्ये आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं देशातलं कार्य, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं राज्यातलं कार्य आणि भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती याच्यामुळे अनेक जण भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट झालेले आहेत। आणि अशा खोपोलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्वीपासून काम करणारे सगळे पदाधिकारी हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं एका दृष्टिकोनातून ॲसेट आहे। पण ज्या वेळेला आपण युतीमध्ये निवडणूक लढवतो तर त्यावेळेला साहजिकच आहे की काही जागांचा आपल्याला त्याग करायचा आहे। कार्यकर्त्यांच्यासाठी अशा निवडणुका म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याचं मोजमाप असतं। पण निवडणुका युती म्हटलं की सगळ्यांना संधी देता येत नाही। अशा ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना उमेदवार म्हणून संधी देता आली नाही त्या ठिकाणची लोक नाराज झाली। युतीमध्ये काम करत असताना काही उमेदवार एकमेकांचे आम्ही स्वीकारलेले आहेत। आता जे चित्र खोपोलीत आहे तेच कर्जत आणि माथेरान यासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतं। त्यामुळे आमच्या या कार्यकर्त्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केलेली होती की भाजपच्या कार्यकर्त्याला डावलून शिवसेनेचा कार्यकर्ता आला तर त्याला उमेदवारी का देत आहे किंवा आम्हाला आमच्या वार्डामध्ये उमेदवारी का दिली जात नाही, या संदर्भामध्ये थोडीशी नाराजी होती। आमचे सहकारी सन्माननीय प्रकाश बिनेदारजी, सुनील घरतजी हे या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोललेत। आमचे सगळे पदाधिकारी आहेत खोपोलीचे भाजपचे, यांनी सातत्यानं त्यांच्याशी चर्चा या संदर्भात केली आणि लक्षात आलं की या सगळ्यांच्या मनामध्ये हृदयात भाजप आहे आणि त्यामुळे भाजप सोडून कुठेही जाणार नव्हते। आम्ही त्यांना विनंती केली की हे जे तुम्हाला या ठिकाणी खंत वाटते ही खंत दूर करण्यासाठी कामाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू। भाजप आता या ठिकाणी शिवसेनेच्या RPAच्या बरोबर आहे, यांच्या माध्यमातून नक्की सत्तेमध्ये आम्ही खोपोलीमध्ये 3 तारखेला असणार आहोत आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये जनसामान्यांची कामं करण्यासाठी कार्यकर्ता आहे, तो काही स्वतःच्या कामासाठी नाही। ती जनसामान्यांची कामं करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी आता या महायुतीला निवडून द्यायचं ठरवलेलं आहे।